नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. आज मी एक फुल स्केल एक प्लॅनच मी डेव्हलप करणार होतो, पण त्याच्या आधी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की आपल्या ज्या विंडोज आहेत आणि हे डोअर्स आहेत, तर हे US आणि UKच्या स्टँडर्डप्रमाणे आहेत. आपण ह्या अशा विंडोज आपण इथे फिक्स करत नाही. त्यासाठी काय करायचं म्हणलं, आज आपण आपल्या इंडियन स्टँडर्डप्रमाणे एक विंडोची फॅमिली आज मी कशी करायची ती मी दाखवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे आणि इथं न्यूमध्ये जाऊन इथं फॅमिलीमध्ये सिलेक्ट करायचं आहे. तर फॅमिलीमध्ये गेला तर हे फॅमिली टेम्पलेट नावाचा फोल्डर असतो. कुठं असतो? हा सीमध्ये हा जो प्रोग्राम डाटा असतो, हा प्रोग्राम डाटा फोल्डर हा बऱ्याचदा हिडन असतो, तो अनहाईड करायचा आहे आणि त्यामध्ये ऑटोडेस्कमध्ये आपल्याला ह्या फोल्डरमध्ये जाऊन, आता माझ्याकडे रेविट हे 2021 आहे, त्यामुळे इथे ही RVT 2021 या फोल्डरवर डबल क्लिक करून फॅमिली टेम्पलेटमध्ये जाणार आणि इंग्लिश इम्पेरियल आपलं फुटातलं चालू आहे म्हणून इंग्लिश इम्पेरियल हा यात जायचा आहे आणि इथे हा विंडो नावाचा फोल्डर आहे, फाईल आहे, ती ओपन करायची. आता बघितलं तर इथे तुम्हाला 4 हे टॅब्स बघायला मिळतील. हा आहे व्ह्यूचा एक बॉक्स तयार झालेला आहे नुसता. हा इंटिरियर साईडचा, हा एक्सटिरियर साईडचा आणि ही एक रेफरन्स लेवल आहे. आता ही जी विंडो आहे, तर ही आहे ती 4 फूट बाय 3 फूट आहे. ते ही विड्थ तुम्हाला दिसू शकते. आता मी एक स्टँडर्ड विंडो जी अपार्टमेंटसाठी लागते ना, ती मी 4 फूट बाय 4 फूटची तयार करणार आहे. त्यामुळे इथे जे हे लॉक आहे ते अनलॉक करणार आणि ते विड्थ जी आहे ती 4 एंटर करणार. जर तुम्ही व्ह्यूमध्ये बघितलात, जी रेक्टँगल होती ती आता बरोबर स्क्वेअर झालेली आहे. म्हणजे ही 4 फूट बाय 4 फूटची विंडो तयार झाली. आता मी काय करणार आहे, एक्सटिरियर साईडला जाणार आहे आणि आता मी विंडो फ्रेम पहिल्यांदा तयार करून घेणार आहे. त्यासाठी कुठं जायचं आहे, ते क्रिएटमध्ये जायचं आहे, एक्सट्रुजनमध्ये जायचं आहे आणि मी हे रेक्टँगल सिलेक्ट करणार आहे आणि ह्याची जी डेप्थ आहे ती मला पाहिजे 4 इंच एंटर करणार आणि ऑफसेट सध्या तरी मी काय टाकणार नाही आहे. त्यामुळं इथून ते इथंपर्यंत ही एक तुमची आउटर लाईन तयार झाली आउटर फ्रेमची. आता आपल्याला इथेच आतमध्ये ना एक मी आत्ता 1.5 इंचाची आपली फ्रेम आहे असं इमॅजिन करून चालतोय. त्यामुळं काय करायचं आहे, इथे काय करायचं, ऑफसेट -1.5 इंच एंटर करणार. मग ज्यावेळेला तुम्ही इथे सिलेक्ट कराल, म्हणजे आपलं काय, या लाईनपासून आतमध्ये आणि या लाईनपासून आतमध्ये, म्हणजे ह्या आतमध्ये टाकण्यासाठी मायनस केलं. तर तुम्ही हा पॉईंट सिलेक्ट केला आणि हा पॉईंट सिलेक्ट केलात, की ही तुमची ही अशी फ्रेम तयार होते. आत्ता फक्त रेफरन्स लाईन तयार झालेत. जर आपण व्ह्यूमध्ये बघितलं तर हे अशी रेफरन्स फाईल लाईन तयार झाले आणि याला जर ओके केला तर ही फ्रेम आपल्याला अशी दिसते. लेवलला बघितलात तर ही ही अशी दिसते. आता हे बघितलात तर हे थोडं बाहेर आले. मग हे आता ॲडजस्ट कसं करायचं? जर तुम्ही इथे बघितलात तर इथे काय आहे, एक्सट्रुजन स्टार्ट ॲट 0.0 म्हणजे हा आहे तो 0.0 आहे आणि जर +4 इंच, तर इथून इकडे खाली आलं की प्लस साईन येतं इथं. मग इथं काय करायचं, आपल्याला मागं जायचं आहे. आता ही 6 इंचाची आहे, म्हणजे आपल्याला इथून 1 इंचावर ऑफसेट पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे, इथं टोटल 3 झाले, म्हणजे इथून आपल्याला वर 2 इंच जायचं आहे. म्हणून इथं स्टार्ट आहे तो -2 इंच करायचा आहे, एंटर करायचं आहे आणि इथे जर नुसता कर्सर आणला तर ही इथून हे बरोबर 1 इंच झालं. म्हणजे आपण इथून -2 इंच गेलो आणि वरून 1 इंचाचा ऑफसेट राहिला. पण याचा जर डेप्थ बघितला तर ही 6 इंच झाली. इथून आपण एकतर 4 इंच करू शकतो, एंटर. बघा हे अशी होते आणि इथं जर स्टार्ट मायनस बघितला तर एक्सट्रुजन एंड हा 2 इंच झाला. म्हणजे ह्या लेवलपासून +2 हा इथे एंड झाला आणि -2 इथे. जर तसं पण करायचं नसेल, समजा इथे क्लिक केला तर आपण जो एक्सट्रुजन हा जो एंड आहे तो आपल्याला इथून ते इकडे 2 इंच पाहिजे. तर डेप्थ आपली 6 इंच आहे, ती आपली बदलली तर ह्याला सरळ 2 इंच असं करू शकतो. हा तुम्हाला एक्सट्रुजन स्टार्ट आणि एंड कुठं आहे हे कळालं ना, मग सगळा खेळ संपला बघा. हे एवढं सोपं आहे. जर व्ह्यूमध्ये बघितलात तर हे ही आपली बाहेरची एक फ्रेम तयार झाली आहे. एक्सटेरियरला बघितला तर हा असा दिसतो, इंटेरियर बघितला तर असा दिसतो. ही आपली आता ही रेफरन्स पॉईंट. आता हा झाला हे आपलं फ्रेमचा पॉईंट झाला. आता आपण काय करणार आहे, मधले पॅनल्स करणार आहेत. म्हणजे इथे एक पॅनल येणार आणि त्याच्यामध्ये ग्लास येणार आणि इथे एक पॅनल येणार. तर पॅनल आपल्याला बनवण्यासाठी सेम प्रोसिजर आहे, फक्त
थोडं काही वेगवेगळं बदलत आहे. ही आपल्याला फॅमिली सेव्ह करायला पाहिजे, ती मी नंतर सेव्ह करतो. आता पुन्हा एक्सट्रुजनमध्ये आलो आपण. इथं क्रिएटमध्ये एक्सट्रुजन, क्रिएट, एक्सट्रुजन, मॉडिफाय, रेक्टँगल घेतला इथे. आता इथून ते इथे एक घेतलं आणि पुन्हा एक ऑफसेट -1.5 इंच, एंटर. इथून ते इथंपर्यंत घेतलं. हे एक आपलं पॅनल तयार झाले. तर आता ह्याला ओके करून बघू आणि 3D मध्ये बघू आपण इथे कसं झालं. तर हे आपलं असं एक पॅनल तयार झाले. थोडं रिअलिस्टिकमध्ये बघितलं तर हे असं दिसतं आणि जर प्लॅनमध्ये बघितलं तर हे आपल्याला हे असं बाहेर दिसतं. तर आता आपला हा एक्सट्रुजन स्टार्ट आहे. हे आपली ही डेप्थ झाली, ही 4 इंच झाले. तर ती आपल्याला करायची आहे 1.5 इंच. तर ही झाली 1.5 इंच झाली. आता काय करायचं आहे, पुन्हा एक्सटिरियरमध्येच जायचं आहे. तर प्लॅन बघितला तर ही आपण ही एक्सटिरियर म्हणजे इकडून बघतोय. आता समजा आपण इंटिरियर कडून करायचं असेल तर, नाहीतर त्याला अनेक दुसरी पद्धत काय आहे ती मी ट्राय करून बघतो. ती जर येत असेल तर आपण कंटिन्यू करू. इथून मी कॉपी होते का बघतो. ही सिलेक्ट केली, ही कॉपी केली आणि कन्स्ट्रेन ऑफ करतो. इथून ते तो पॉइंट, हां तो पॉइंट सिलेक्ट झाला नाही आहे व्यवस्थित. तर हे मी मूव करतो इथून ते आणि पुन्हा मूव करतो इथून ते इथं. म्हणजे आपलं हे एक पॅनल झालं आणि हे एक पॅनल झालं. व्ह्यूमध्ये बघितलं तर हे असं दिसतंय. आता हे आपण ॲडजस्ट करणार आहोत, ते मी तुम्हाला पुढं दाखवतो. आता आपलं हे पॅनल तयार झाले. व्ह्यूमध्ये बघितलं तर हे पॅनल असं तयार झाले आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ग्लास काही दिसत नाही आहे. तर आता ग्लास पॅनल आपण ॲड करू. ग्लास पॅनल ॲड करायला आपल्याला पुन्हा एक्सटिरियरला जायचं आहे. हां, व्ह्यूमध्ये बघितलं तर ही प्लॅन, एक्सटिरियर व्ह्यू. आता आपण या ह्याच्यावर इथं आपल्याला ग्लास पॅनल ॲड करायचे. तर पुन्हा सेम प्रोसिजरच आहे, फक्त काय क्रिएट करायचे आहे, एक्सट्रुजन करायचं आहे आणि रेक्टँगलनं आपण ते ग्लास पॅनल ॲड करायचं आहे. एंटर केलं. आता इथे 4 इंच दिसते. आपल्याला हे करायचं आहे 0.5 इंच. एंटर, ओके करायचं आहे आणि आता व्ह्यूमध्ये आपण पुन्हा चेक करू ते बरोबर झाले का. आता व्ह्यूमध्ये एकदा चेक केलं की प्लॅनमध्ये एकदा चेक करायचं. तर प्लॅनमध्ये बघितलं तर हे इथं हे असं झालं. तर असं काय झालं आहे, तर हा एक्सट्रुजन जो एंड आहे तो मायनसमध्ये गेला आहे आणि स्टार्ट आहे तो 0मध्ये गेला आहे. तर हे एक मूव होते का बघू. मिड पॉईंट टू नाही होत नाही आहे. मग काम करू आपण, कॉपी होते का बघू. हे 2 पद्धतीत नाही, ही कन्स्ट्रेन ऑन आहे. ही कॉपी कन्स्ट्रेन ऑफ करतो. इथून इथे कॉपी केलं आणि काय करू, ही एड. एक 2 पद्धत आहे. एक आपण इथं ॲडजस्ट करू शकतो याप्रमाणे. म्हणजे काय, हे असं ॲडजस्ट करू शकतो आणि पुन्हा हेच आपल्याला कन्स्ट्रेन ऑफ केले, इथून ते इथंपर्यंत 3Dत आपण चेक करू. तर हे आपल्याला असं दिसते. हे एक पॅनल झालं आणि हे एक पॅनल झालं. आता काय करायचं, आपल्याला मटेरियल ॲड करायचं आहे याला आपल्याला रेविटला सांगायला लागतं की ह्याचं मटेरियल कोणतं, फ्रेमचं मटेरियल कोणतं, म्हणजे ह्या फ्रेमचं कोणतं,
ह्या पॅनलचं कोणतं आणि ह्या ग्लासचं कोणतं. मग काय करायचं आपल्याला, या पहिला फ्रेमवर आपण सिलेक्ट करू आणि इथं हे जे मटेरियल दिसते की नाही इथं, ते इथं बाय कॅटेगरी आहे, त्याच्यावर क्लिक केलं की इथे बघा, इथे एक ऑप्शन येतो असं. तर इथून आपल्याला नवीन मटेरियल करायचं आहे, क्रिएट न्यू मटेरियल. आणि आयडेंटिफायमध्ये आपल्याला काय इथं नाव याचं चेंज करायचं आहे की फ्रेमचं मटेरियल आहे, म्हणून याला नाव द्यायचं आहे फ्रेम मटेरियल. ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला याचा कलर चेंज करता येतो आणि ॲपिअरन्समध्ये पण आपल्याला हा कलर चेंज करता येतो. आता मला ह्याच्यात काय करायचं आहे, ह्याच्यात ना मला एक PVCचं मटेरियल मला ॲड करायचं आहे. तर याला आपण थोडंसं पेंट करू व्हाईटमध्ये. ओके, आणि इथे ओके करू आणि हे जे आहे ते फाईन करू आणि हे रिअलिस्टिक. हे मटेरियल आणि हे मटेरियल वेगळं दिसते बघा, फ्रेम मटेरियल. हे इथून पुन्हा आपल्याला ह्याच्यात आपण एडिट करू शकतो. समजा आपल्याला काय चेंज करायचं आहे इथून, तर इथे हे वेगवेगळे मटेरियल्स आहेत बघा. हे व्ह्यू मी थंबनेल व्ह्यू आहे, पण तो काय मोठा होत नाही आहे. समजा इथं आपण एक PVC काय ह्याच्यात मटेरियल मिळते का बघू. PVC व्हाईट आहे बघा. त्याच्यावर डबल क्लिक केलं, क्लोज केलं, ग्राफिक्समध्ये जर गेल्यावर इथं यूज रेंडर ॲपिअरन्स म्हणायचं, अप्लाय करायचं आहे आणि ओके करायचं. हे याला झालं. आता सेम मटेरियल आपल्याला ह्या पॅनल्सला पण द्यायचं आहे. तर इथे जायचं, ह्याला सिलेक्ट करायचं, ह्या पॅनलला इथे सिलेक्ट करून हे फ्रेम मटेरियल ओके करायचं आहे. याला सिलेक्ट करून एकतर हे सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही अनेक नवीन मटेरियल ॲड करून PVCसाठी PVC म्हणतो, PVCचंच मटेरियल आपण त्याचं नाव बदलून आपण पॅनल म्हणून पण देऊ शकतो. तर मी हे फ्रेम मधलंच देणार आहे, कारण दोघांचं पण आपल्याला मटेरियल सेमच आहे द्यायचं. आता पुन्हा हे दोन आहेत ते आपले ग्लास आहेत. तर इथे जायचं, क्लिक केलं की इथे एक छोटंसं बटन दिसते, याच्यावर जाऊन इथे हे ग्लासचं बाय डिफॉल्ट आहे आणि याला काय समजा नाव द्यायचं असेल तर हे काय ग्लासचं नाव आहे, ओके करायचं आहे. आणि पुन्हा याच्यावर सिलेक्ट करून इथे क्लिक केलात की इथे हे ग्लासचं मटेरियल आहे. तर हे आपलं मटेरियल अप्लाय झालेलं आहे. आता याचा नंतरचा पार्ट हा फार महत्त्वाचा आहे. यानंतरचा नेक्स्ट पार्ट म्हणजे रिव्हिटमध्ये पॅरामीटर्सला फार महत्त्व असतं. म्हणजे आपल्याला सगळं डिफाईन करावं लागतं की ही फ्रेम आहे, हे पॅनल आहे, हे ग्लास आहे, हे सगळं डिफाईन करावं लागतं. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं क्रिएटमध्ये जायचं आहे आणि एक्सटिरियर व्ह्यूमध्ये जायचं आहे. आता आपलं हे जे हे आहे ना, हे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. मग हे कसं ॲडजस्ट करायचं आहे, तर याला म्हणतात, या आहेत आपल्या ह्या रेफरन्स लाईन्स आहेत या. ही सेंटरची झाली, ही लेफ्ट, ही राईट, ही टॉप आणि ही बॉटमची म्हणजे सीलची झाली. तर आता हे आपल्याला सेंटरला कसं आणायचं आहे, तर आपल्याला करायचं आहे क्रिएटमध्ये जाऊन रेफरन्स प्लेन. रेफरन्स प्लेन झालं. आता आपल्याला हा ऑप्शन आहे एक पिकल लाईन्स म्हणून, हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि इथे ना आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे, एंटर. हा ऑफसेट झाला. जर तुम्ही थोडंसं उजवीकडं हॉवर केला तर हे असं होतं, ह्याच्या समजा वर हॉवर केला तर असं होतं, पण ह्याच्या हे खाली घ्यायचं आहे, कारण आपल्याला ना हे पुढे लागणार आहे, ते तुम्हाला कळेलच. हे इकडे, हे उजवीकडे, हे पुन्हा डावीकडे 2 वेळा
आणि पुन्हा बॉटमपासून टॉपला इकडे एक आणि इकडे एक. ह्या काही रेफरन्स लाईन्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. हे बरोबर ह्याच्या मागं घ्यायचं आहे. मग काय करायचं, अलाईन नावाचं टूल आहे बघा इथे, हे अलाईन टूल आहे. त्याच्या आधी मी हे सेव्ह करून घेतो. कंट्रोल-S, माय कॉम्प्युटर, सी, प्रोग्राम, डाटा, डेस्क, रेविट 2021, फॅमिली टेम्पलेट्स, इंग्लिश इम्पेरियल आणि हा स्लाइडिंग विंडो आम्ही सेव्ह केला. तर आपण हे सगळं अलाईन करून घेणार आहे. आता आपण आहे एक्सटिरियरच्या ह्याच्यावर, हा टॉपमध्ये गेलं, शिफ्टनं हे केलं की ओके, एक्सटिरियरला गेलो आपण. आता काय करायचं आपल्याला, हे अलाईन करायचं आहे. कसं अलाईन करायचं आहे, हे इकडं हे अलाईन टूल घेतलं, ह्या लाईनपासून ही लाईन, हे काय करायला पाहिजे, या लाईनपासून ही आतली लाईन आणि ही इथे, ही अशी झाली. आता काय करायचं आहे, ही लाईन आणि ही लाईन आणि ही लाईन आणि ही लाईन व्ह्यूमध्ये बघू आपण, हे असं झालं आहे. पुन्हा एक्सटिरियरमध्ये जायचं आहे. हे कुठल्या लाईन्स राहिल्यात, ही आहे ती, ही ग्लास आहे आपलं हे. तर ही पण आपल्याला अलाईन करून घ्यायची आहे. आणि ही इकडची ग्लास राहिले बघा, कशी अलाईन करायची, ही आता आपली ही लाईन आणि ही लाईन आणि पुन्हा ही लाईन आणि ही लाईन. व्ह्यू 1 मध्ये बघितलात तर बघा, ही हिडन लाईन्स, ओके, हे असं दिसते बघा. आता आपलं माझ्या मते ही ग्लास आहे ना, ही ग्लास, ओके, आणि ही ग्लास झाली. मला काय वाटलं की ही ग्लास काय पूर्ण आतपर्यंत गेले, पण नाही, तसं नाही झालं. हे झालं व्यवस्थित, हे रिअलिस्टिक एक्सटिरियर. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आपल्याला काय आहे की हे पॅरामीटर्स आपल्याला डिफाईन करायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, हे फॅमिली टाईप्समध्ये जायचं आहे आणि इथे एक नवीन टाईप करायचं आहे. इथं काय लिहायचं आहे आपल्याला, फ्रेम विड्थ, ओके करायचं आहे. आणि एक तयार करायचं आहे पॅरामीटर, त्याचं नाव द्यायचं आहे आपल्याला पॅनल विड्थ आणि ओके करायचं आहे आणि ते ओके करायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, मॉडिफायमध्ये आहेच आपण, आणि हे अलाईन डायमेन्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला ही आणि ही, हे झालं 1.5 इंच. आत्ता आपण करतोय आउटर फ्रेमसाठी करतोय. पुन्हा ही आणि ही आउटर झाली, आउटर झाली नाही, हां, ही आणि ही या लाईनीत बरोबर घेतली, ही आउटर फ्रेमचं आत्ता आपण हे डायमेन्शन दिलं. आता हे एकदम आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. आपलं हे झालं आउटर. हां, आता काय करायचं आपल्याला, हे इनर करायचं आहे. म्हणजे जो आपण इनर पॅनल दिलेलं ना, त्याच्या आधी काय करतो, हे थोडं आपलं ना, हे मी वरती मूव्ह करून घेतो. थोडं आपल्याला बरेचसे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग होणार आहे, त्यामुळे मी हे आत्ताच थोडंसं बाजूला करून घेतो. म्हणजे नंतर सगळं जो गोंधळ होणार आहे तो थोडा कमी वाटेल. अलाईन डायमेन्शनमध्ये आहेच आपण. आता आपण केलं हे एक्सटर्नल केलं, काय करतोय आपण, पॅनलचं करतोय.
तर काय करायचं आहे आपण जे एक्सटर्नल जे फक्त फ्रेमचं डायमेन्शन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं लेबल नावाचं ऑप्शन आहे बघा. मगाशी आपण काय केलेलं, ही फ्रेम विड्थ केलेली बघा, ही फ्रेम विड्थला इथे क्लिक करायचं आहे आणि जे इंटरनल डायमेन्शन्स आहेत आता त्याला क्लिक करायचं आणि त्याला एक काहीतरी लेबल द्यायचं, म्हणजे आपण त्याला एका कॅटेगरीमध्ये टाकतोय आणि त्याला इथे हे पॅनल विड्थ हे असं इथं ह्याचे पॅरामीटर्स आता फिक्स झाले. म्हणजे ज्यावेळेला आपण की फॅमिली आपल्या प्रोजेक्टमध्ये लोड करू ना, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ना ह्या मॉडेलबरोबर आपल्या त्या मेन मॉडेलमध्ये इन्सर्ट होते. आता आपलं झालं हे आउटर फ्रेमचं झालं. आता आपलं हे राहिले हे मिडल फ्रेमचं इथं आपल्याला राहिलंय. मग काय करायचं त्यासाठी अलाइन डायमेन्शन हे आपण 3 वेळा सिलेक्ट केलंय, म्हणजे हे हे 1.5 इंच, हे 1.5 इंच आणि हे बाहेर गेलंय. तर बघा इथे इक्वलचं साईन येते ना, मी असं इक्वल केले आणि पुन्हा काय करायचं आपल्याला, एक हे डायमेन्शन इथे एक देऊन ठेवायचं आणि ह्याला काय करायचं, आता हे जे डायमेन्शन्स आहे हे आणि हे पुन्हा आपल्याला पॅनल विड्थ या लेबलला टाकायचं. हे असं आहे. जर याला सिलेक्ट केलं तर हे असं होतं. आता हे काय करूया, हे आपलं मॉडेल आहे ना, हे आपण आपल्या त्या प्रोजेक्टमध्ये लोड करून बघूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण आपला हा व्ह्यू आहे तर सेव्ह करतो तोपर्यंत. हां, तर आपलं ह्या 4 टॅबपैकी कुठेही क्लिक करायचं आणि लोड इन टू प्रोजेक्ट करायचं आहे. तर बघा ही विंडो आपली आली, इथे आली. समजा आपण इथे ठेवू, ही बाहेर गेली. आता आपण ह्याच्या लेवल 1वर जाऊ. तर लेवल 1वर आलो. आता समजा ही आपण इरेज केली आणि ही आपण इकडे मूव्ह केली, ही बरोबर आपण सेंटरला घेतली आणि आता ह्याचा जर व्ह्यू बघितला तर बघा ही स्लायडिंग विंडो जी इंडियन स्टँडर्ड प्रमाणे आहे ही त्याप्रमाणे झाली. आता समजा लेवल 1वर गेलो आणि याला सिलेक्ट करून SA एंटर केलं ना तर सिलेक्ट ऑल होते आणि इथून आहे ना ही स्लायडिंग विंडो बघा त्या प्रोजेक्टमध्ये आपोआप लोड झाली. ही बघा SA केली की सिलेक्ट ऑल ही अशी कमांड मिळते आपल्याला. तर मगाशी जे आपल्याला दिसत होतं जी अमेरिकन स्टाईल वगैरे, बघा ही अशी दिसते. याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला हे डायमेन्शन बघा 3 फुटाची सील आहे, 4x4चं इथं डायमेन्शन आहे. इथं हेड हाईट म्हणजे आपल्याला जी लिंटेल म्हणतो ही 7 फूट आहे आणि ही इथे सील हाईट दिसते बघा ही अशी. म्हणून काय म्हटलं की आधी आपण फॅमिली तयार करू आणि मग आपण आपल्या इंडियन स्टँडर्ड प्रमाणे आपण इथे एक मॉडेल तयार करू शकतो. तर थोडासा किचकट आहे, पण एकदा म्हणजे तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला ना तर तुम्हाला एकदम सोपं जाईल. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं इंडियन स्टँडर्डप्रमाणे डोअर कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.